पालघर जिल्ह्यातील वसई आदिवासी कुटुंबाच्या हक्कासाठी केलेल्या ठाम लढ्याला यश मिळाले आहे। संतोष पागी या आदिवासी कुटुंबाला गेल्या वर्षभरापासून राशन धान्य दुकानांनी अन्यायकारकपणे धान्य देण्यास नकार दिला होता। या गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश करत लोकशाही महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वसई अन्न पुरवठा अधिकारी भागवत सोनार यांच्या दालनात धडक देत आंदोलन छेडले। आंदोलनाच्या तीव्रतेसमोर अखेर प्रशासनाला झुकावे लागले आहे। दुकानदाराविरोधात कारवाईचे आश्वासन अन्न पुरवठा अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर चळवळीचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते। दिनांक 24 सप्टेंबर रोजी सकाळी लोकशाही महिला संघटनेच्या तालुका सचिव कॉम्रेड मथुरा भोयर, पवित्रा थापड यांच्यासह पदाधिकारी थेट सोपारा चक्रेश्वर तलाव येथील धान्य दुकानात दाखल झाले होते। यावेळी गेल्या वर्षभराचे थकीत धान्य संतोष पागी यांच्या हातात सुपूर्द करण्यात आले। हा विजय फक्त संतोष पागी कुटुंबाचा नाही तर हक्कहीन प्रत्येक वंचिताचा विजय असल्याचे लोकशाही महिला संघटनेने जाहीर केले। संबंधित दुकानदारावर कठोर कारवाई होईपर्यंत संघटन आंदोलन उभे करेल अशी आक्रमक भूमिका या प्रसंगी जाहीर करण्यात आली होती। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर संतोष ठाकरे, तालुका प्रतिनिधी तलासरी। आज सोपारा चक्रेश्वर तलावाजवळ ज्योती महिला बचत गट यांच्या दुकानामध्ये संतोष पागी यांचं अंत्योदयचं रेशन कार्ड असताना सुद्धा वर्षभर त्याला धान्य पुरवठा करण्यात आलेला नव्हता। परंतु कालचं जे आंदोलन झालं ते आंदोलन इतकं तीव्र पद्धतीचं होतं की त्याचे पुरवठा अधिकारी वेळेवर जागेत येऊन सकाळी 10 वाजतापासून त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पंचनामा करून आणि त्या संतोष पागी यांना पूर्ण धान्य वर्षभराचं धान्य देण्याची शाश्वती दिली आहे। तरी सोनार साहेबांनी इकडे येऊन आम्हाला ही मदत केल्याबद्दल आमचे आभार मानतो। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।